चित्रपटाला शोभेल अशी कथा, चक्क एसबीआयची बनावट शाखा सुरू केली, खोट्या नियुक्त्या आणि बरंच काही. कुठे घडला हा भयंकर प्रकार? नमस्कार, मी गौरव येवले. तुम्ही बघताय मराठी पॉलिटिक्स. फक्त 10 दिवसांपूर्वी उघडलेला ही शाखा खरोखरच बँक वाटावी याकरता एकदम चपखल बँकेची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. नवीन फर्निचर, व्यावसायिक कागदपत्रे आणि कार्यरत बँक काउंटर या बँकेचे होते. तर अनेक गावकरी खाती उघडण्यासाठी आणि व्यवहार करण्यासाठी बँकेला भेट देऊ लागले. गेल्या काही दिवसांपासून अनेक फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. बँक व्यवहार जपून करावे लागतात. आर्थिक घोटाळ्यांची तर गिनतीच नाही. पण या सर्व फसवणुकींच्या प्रकरणालाही लाजवेल किंवा आजवर नोंदवलेली सर्वात धाडसी फसवणूक छत्तीसगडमध्ये घडली. एखाद्या चित्रपटातील कथानकाप्रमाणे गुन्हेगारांनी अत्यंत सावधपणे योजना आखून मोठ्या प्रमाणात बँकिंग फसवणूक केली आणि स्टेट बँक ऑफ इंडियाची बनावट शाखा तयार केली. या घोटाळ्यामध्ये बेकायदेशीर नियुक्ती, बनावट प्रशिक्षण कागदपत्रे, बेरोजगार व्यक्ती आणि स्थानिक ग्रामस्थांची फसवणूक करण्यासाठी विस्तृत सेटअप तयार करण्यात आले होते. एनडीटीव्हीने या संदर्भातील सविस्तर वृत्त दिलं आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूर पासून सुमारे 250 किलोमीटरवर सक्ती जिल्ह्यातील छपोरा नावाच्या शांत गावात देशातील सर्वात मोठी बँकेची बनावट शाखा तयार करण्यात आली. फक्त 10 दिवसांपूर्वी उघडलेला ही शाखा खरोखरच बँक वाटावी याकरता एकदम चपखल बँकेची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. नवीन फर्निचर, व्यावसायिक कागदपत्रे आणि कार्यरत बँक काउंटर या बँकेत होते. तर अनेक गावकरी खाती उघडण्यासाठी आणि व्यवहार करण्यासाठी या बँकेला भेट देऊ लागले. नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही नामांकित बँकेची नोकरी मिळाल्याने आनंद झाला. परंतु चोर कुठेतरी एखादा पुरावा सोडतोच, तसंही या घटनेत झालं. बाजूच्या डाबरा शाखेच्या व्यवस्थापकाला या शाखेविषयी संशय आला. त्यामुळे 27 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी वरिष्ठ पोलीस आणि एसबीआय अधिकारी उपस्थित झाले. त्यांनी केलेल्या चौकशीतून ही शाखा बनावट असल्याचं स्पष्ट झालं. तसंच या शाखेसाठी केलेल्या कर्मचारी नियुक्त्याही बनावट होत्या. वरिष्ठ पोलीस अधिकारी राजेश पटेल म्हणाले की डाबरा शाखेच्या व्यवस्थापकाने छापुरा येथे कार्यरत असलेल्या एका बनावट बँकेच्या संशयाबद्दल आम्हाला माहिती दिली. तपासांती बँक बनावट असल्याचं स्पष्ट झालं आणि अनेक कर्मचारी बनावट कागदपत्रांसह नियुक्ती करण्यात आली होती. बँकेत मॅनेजर, मार्केटिंग ऑफिसर, कॉम्प्युटर ऑपरेटर आदी पदे भरावी लागतात. या शाखेतील व्यवस्थापकांनी देखील बनावट ऑफर लेटर देऊन पदे भरली. पण ही पदे भरतानाही मोठा भ्रष्टाचार केला. 2 ते 6 लाखांपर्यंतची लाच या नोकरांसाठी घेण्यात आली. एवढंच नव्हे तर या नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आलं. बनावट शाखेचा कसा झाला पर्दाफाश? अजय कुमार अग्रवाल या स्थानिक गावात याने छपुरा येथील एसबीआय किऑस्कसाठी अर्ज केला होता. गावात एक रात्रीत एका मोठ्या बँकेची शाखा उभी राहते यावरून त्याला सुरुवातीला संशय आला. कारण त्याच्या गावची अधिकृत बँक डाबरा येथे होती. कोणत्याही जाहिरात किंवा नोटीस शिवाय अशी बँक उभी राहू शकते यावर त्याचा विश्वास बसतच नव्हता. त्यामुळे त्याने या शाखेची चौकशी केली. परंतु बँकेच्या कर्मचाऱ्यांनी योग्य उत्तरे दिली नाहीत. तसंच शाखेच्या साईनबोर्डवर शाखा क्रमांकही देण्यात आला नव्हता. अजयचा संशय आणि त्यानंतर डाबरा शाखेच्या व्यवस्थापकाला दिलेल्या अहवालामुळे या गुंतागुंतीच्या घोटाळ्याचा उलगडा झाला. या बनावट शाखेचे व्यवस्थापक रेखा साहू, मंदिर दास आणि पंकज यांच्यासह 4 लोकांची ओळख पटली आहे. बँकेसाठी 7,000चं भाडं गावातील रहिवासी तोषचंद्र यांच्या भाड्याने घेतलेल्या कॉम्प्लेक्समध्ये एसबीआयची बनावट शाखा सुरू करण्यात आली होती. जागेचे भाडे प्रति महिना 7,000 रुपये होते. फसवणूक करणाऱ्याने बँक कायदेशीर दिसण्यासाठी योग्य फर्निचर आणि चिन्हांची व्यवस्थापना देखील केली होती. कोरबा, बालोद, कबीरधाम आणि शक्तीसह विविध जिल्ह्यांतील बेरोजगार व्यक्तींना लक्ष करण्यात आलं होतं. ज्योती यादव यांनी दावा केलाय की मी कर्मचारी म्हणून काम करते. मी माझे कागदपत्रे सादर केली, बायोमेट्रिक्स पूर्ण केले आणि त्यांनी मला सांगितले की सामील होण्याचे निश्चित झाले आहे. मला 30,000 पगार देण्याचे वचनही त्यांनी दिले. दुसरी पीडित संगीता कवर म्हणाली, माझ्याकडे 5 लाख रुपये मागितले गेले होते, पण मी त्यांना सांगितले की मी इतके पैसे देऊ शकत नाही. अनेक गावकरी नवीन शाखेबद्दल उत्साहित होते आणि बँक पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावरती त्यांना कर्ज घेण्याचा विचारही केला होता, असंही योगेश साहू म्हणाले. खोटी बँक चालू राहिली असती तर अनेकांनी पैसे जमा केले असते आणि करोडोंची फसवणूक झाली असती, असे गावकरी रामकुमार चंद्रा म्हणाले. बेरोजगार पीडितांना आता केवळ आर्थिक नुकसानच नाही तर कायदेशीर अडचणींचाही देखील सामना करावा लागत आहे. एसबीआयची बनावट शाखा सुरू केली, खोट्या नियुक्त्या पण झाल्या आणि बरंच काही झालं जे आता आपण बघितलं. तर याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.